नमस्कार. समाजात वावरताना असं जाणवतं की 90% लोकांना पांढरा म्हणजे गोरा रंग आवडतो. 95% लोक काळीभोर जमीन, पाण्याने भरलेला काळा मेघ आणि सावळा विठ्ठल यांच्यावर प्रेम करतात. पण जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही रासायनिक कारणांनी बदल होऊन त्याच्या त्वचेचा रंग पांढऱ्याकडे झुकू लागला, तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलतो. बरोबर ओळखलं तुम्ही. मी कोड याबाबतच म्हणते आहे. पण मग ह्या लोकांना सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर मायाताई तुळपुळे या प्रयत्न करत आहेत. त्या कोणतंच शस्त्र न वापरता प्रेमाचा स्पर्श देऊन दोनाचे 4 हात पण करून देतात. त्यांच्या विवाह संस्थेतर्फे अनेक संसार आज उभे राहिले आहेत. शुभदा इजरेकर मयूर फूडतर्फे चवदार पदार्थांनी पोट भरतात, पण त्याचबरोबर समाज उपयोगी उपक्रम पॉडकास्टच्या माध्यमातून दाखवून सामाजिक जाणीव करून देतात. या दोघी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या कार्याला अनेक शुभेच्छा ही माझी शब्दांजली अर्पण करते. धन्यवाद. नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आपल्या व्यासपीठवर अशा एका विषयावरती संवाद साधणार आहे की ज्या विषयी समाजामध्ये खूप गैरसमज आहे, भीती आहे. विटिलिगो किंवा कोड, ज्याला आपण मराठीत म्हणतो. आज या विषयी आपल्याला माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर माया तुळपुळे. या खरं तर सर्जन आहेत, पण या कोड किंवा विटिलिगो याविषयी त्यांचा खूप अभ्यास आहे. त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि करतही आहेत. तर याविषयी, या विटिलिगो किंवा कोड विषयी काय गैरसमजुती आहेत, आहार विषयक काय माहिती पाहिजे, हा बरा होऊ शकतो का, या सगळी माहिती आपल्याला त्या देणार आहेत. चला तर मग आपण भेटूया डॉक्टर माया तुळपुळे यांना. नमस्कार डॉक्टर. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की विटिलिगो किंवा ज्याला आपण मराठीत कोड म्हणतो, तर म्हणजे काय आहे? कोड म्हणजे त्वचेवर पांढरे डाग येतात. बर. हे डाग हळूहळू पसरतात देखील. हा. हे कशामुळे येतात हे आजतागत कोणाला कळलं नाही. हा. त्याला ऑटो इम्युन डिझीज असं म्हणतात. म्हणजे आपलं शरीरच आपले रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी नाहीशा करतात. डॉक्टर, हा आजार आहे का आणि हा कशामुळे होतो? म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये बिघाड होतो का? हा काही संसर्गजन्य आजार नाहीये. बर. थायरॉइड किंवा चाई लागणं याच्यासारखा हा आजार आहे. ह्याला मेडिकल शास्त्रात ऑटो इम्युन डिझीज म्हणतात. शरीरच स्वतःच्या रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलॅनोसाइट पेशी नाहीशा करतं आणि जिथे त्या नाहीशा होतात तिथे तो पांढरे डाग यायला सुरुवात होते. म्हणजे ज्या ठिकाणी पांढरे डाग आलेले आहेत तिथल्या पेशी या नाहीशा होतात. बरोबर. हा जो विटिलिगो किंवा कोड आहे, हे कुठल्या वयात सुरू होतो? हे कोणत्याही वयात सुरू होऊ शकतं, पण हे जन्मतः येत नाही. आमच्याकडे आलेला सगळ्यात लहान मुलगा 2 महिन्याचा होता आणि अगदी 80 वर्षाचे 90 वर्षाचे लोक सुद्धा येतात की आता आम्हाला सुरू झालेलं आहे. म्हणजे हे कुठल्याही वयात येऊ शकतं. पण मग हे कशामुळे होतं हे नाही याचं खरं कारण कळलेलं नाहीये. पण असं आम्ही ऐकलंय किंवा मला वाटते प्रेक्षकांमध्ये पण माहिती असेल त्यांना की दूध आणि मासे हे खाल्ल्यामुळे होतं का? नाही, असे खूप गैरसमज आहेत. जसं बंगालमध्ये दूध मासे म्हणतात आणि आयुर्वेदाचे लोक विरुद्ध आहार म्हणतात. म्हणजे फळं आणि दूध किंवा दही किंवा आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ ह्यामुळे होतं असं म्हणतात. पण ह्याला शास्त्रीय काहीही आधार नाही. म्हणजे हा कुठल्याही वयात होऊ शकतो आणि आहारामुळे होतो असं नाही? अजिबात नाही. पण मग कशामुळे होतो याचाही अजूनही शोध नाही लागला. प्रत्येक वेळेलाच तो पांढरा डाग हा कोड असेलच असं नाहीये. तर हे कसं ओळखायचं? पांढरे डाग अनेक कारणाने येऊ शकतात आणि प्रत्येक पांढऱ्या डागाला घाबरायचं कारण नाहीये. जसं काही वेळा फंगल इन्फेक्शन नंतर येतात किंवा बरेच वेळा खेळताना मुलांना जखम होते, खपली पडते आणि नंतर पांढरं दिसायला लागतं. पण ते कोडाचे डाग नसतात, कारण काही दिवसांनंतर तिथे पिगमेंटेशन येतं
पण जर हे सोडून दुसरीकडे शरीरावर पांढरे डाग यायला लागले हा. तर मग आपण ते कोडाचे आहेत असं समजावं. पण मग त्याचा रंग वगैरे बदलतो का? रंग पांढरा असतो, म्हणजे व्हिटिलायगो मधला व्हिटिओस म्हणजेच पांढरं. पांढरा. हा, हा. तर पांढरे डाग यायला लागतात. बहुतांशी लोकांना ते बघून समजतात, डॉक्टरांना तर समजतातच. हा. पण मग डर्मॅटॉलॉजिस्ट एक वूड्स लॅम्प म्हणून अल्ट्राव्हायोलेट लॅम्प असतो, हा. त्याच्यातून बघून हे कन्फर्म करतात. मग हे कन्फर्म करण्यासाठी ह्या काही चाचण्या वगैरे आहेत, टेस्ट फक्त आहेत? वूड्स लॅम्पचीच गरज आहे. अच्छा. बाकी असोसिएटेड काही आहे का हे बघायसाठी मग थायरॉइड, डायबिटीज, आणखीन कुठले अलर्जिक आहेत का आजार असं बघितलं जातं. पण मग हा जो पांढरा डाग आहे हा येतो कुठून, म्हणजे सुरुवात कुठून होते याची? कुठूनही होऊ शकते, पण मोस्ट कॉमनली आपल्या शरीराचे जे ओरिफिसेस असतात, म्हणजे ओठ झाले, नाक झालं, डोळे, कान, इथून सुरुवात जास्त प्रमाणात होते. पण हे कुठूनही सुरू होऊ शकतं. म्हणजे हे सांगता येत नाही कुठून सुरू होतं, किंवा म्हणजे याला वय नाही, कुठून सुरू होतं हेही नाही सांगता येत. आता हा पांढरा डाग किंवा कोड जे आपण म्हणतो हे आल्यानंतर याच्याबरोबर दुसरे काही आजार होऊ शकतात का? जसं आपण म्हणतो मधुमेह झाला की बाकी सगळे येतात, तसं याचं आहे का? तसं काहीही नाही. याचा फक्त एकच त्रास आहे, म्हणजे सूर्यप्रकाश सहन होत नाही, किंवा सूर्यप्रकाशात गेलं की त्वचा भाजली जाते. काही जणांना थोडं डोळ्यात दिसायला फार वर्ष व्हिटिलायगो राहिला तर प्रॉब्लेम येतो, किंवा काही जणांना ऐकायला थोडं कमी येतं. पण ह्याच्या पलीकडे कुठलाही त्रास नाही. उलट आजकाल संशोधनातून काही प्रकारचे कॅन्सर, जसं मेलॅनोमा म्हणजे काळ्या ह्याचा कॅन्सर किंवा कोलनचा कॅन्सर, हे कोड असणाऱ्या व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात आढळतात असं म्हणतात. काही जसे ऑटो इम्युन आजार आहेत, थायरॉइड किंवा टाईप 1 डायबिटीज किंवा चाई लागणे, हे पण ऑटो इम्युन आहेत. तर हे त्याच्याशी असोसिएटेड असू शकतात, पण कोडामुळे होत नाहीत. म्हणजे कोडामुळे दुसरे कुठलेही आजार नाही होऊ शकत? नाही. काही वेळेला हे जे डाग असतात सुरुवातीला ते अगदी छोटे असतात, पण मग हे पसरू नये म्हणून काय काळजी घ्यावी, किंवा हे पसरतात का की तेवढेच राहतात? नाही, डाग पसरतात, कारण ही शेवटी आतून होणारी सिस्टेमिक प्रक्रिया आहे. तर आपल्याला त्याचे 2 स्टेजेस सांगता येतील, की एक वाढायची, भराभरा वाढायची स्टेज असते, तेव्हा हे डाग भराभरा वाढू शकतात, आणि काही वेळ कालांतराने ते स्टेबल होतात, म्हणजे मग ते वाढत नाहीत. पण जेव्हा ते वाढायच्या स्टेजमध्ये असतात तेव्हा आपण त्वचेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जसं ज्याने ॲलर्जी होईल असं स्प्रे, डिओडोरंट मारू नयेत, खोटे अलंकार घालू नयेत, रबरी जसं त्यापूर्वी स्लीपर्स मिळायच्या निळ्या पट्ट्याच्या तशा घालू नयेत, ओले कपडे घालू नयेत. काही जणांना कुंकवाच्या टिकलीनी सुद्धा तिथून सुरू होतं. तर ह्या जेव्हा ती स्प्रेडिंग फेज असते तेव्हा आपण त्वचेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की टिकलीमुळे पण व्हाईट स्पॉट येतो, पण तो प्रत्येक वेळेलाच कोड पर्यंत जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. प्रत्येक वेळेला नाही, काही जणांना ज्यांना सेन्सिटिव्हिटी असते किंवा प्रीडिस्पोजिशन असतं त्यांच्या बाबतीत होऊ शकतं. आता हे जे डाग आता आपण बोललो की पसरतात, पण मग हे पसरल्यानंतर खरंच पूर्ण बरे होतात की फक्त कंट्रोल केले जातात की ह्याच्या पुढे ते पसरणार नाहीत? जर सुरुवातीच्या काळात किंवा यंग एज मध्ये ट्रीटमेंट घेतली तर हे काही वेळेला बरं होऊ शकतं. पण आजपर्यंत कोडाला 100% उपचार सापडले नाहीत. लवकर ट्रीटमेंट घेतली, योग्य ट्रीटमेंट घेतली तर ते खूप कंट्रोल होतात किंवा बरेच वेळा बरे पण होतात. जसं काही गोळ्या असतात, मलम असतात, फोटोथेरपी असते, किंवा आजकाल सर्जरी सुद्धा निघालेली आहे की एखादा स्टेबल डाग असेल आणि बाकीचे 2 वर्ष तुम्हाला नवीन डाग येत नसतील तर तुम्ही सर्जरी करू शकतात आणि निदान दर्शनीय भागावरचा डाग तरी घालवू शकता. पण मग हे 100% बरं होईल असं नाहीये? नाही. म्हणजे हा जे उपचार आपण घेतो ते कशा प्रकारचे उपचार असतात?
वाढत जेव्हा असतं तेव्हा थोड्या स्टिरॉइडच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात. बरं. आणि जसं म्हटलं की थायरॉइड जर डिटेक्ट झालं तर थायरॉइड, डायबिटीस असे म्हणजे त्याला औषधं- सायमल्टेनियसली हां, गोळ्या हां. असतात. आणि पूर्वी आयुर्वेदात बावची म्हणून एक चूर्ण किंवा झाडाची औषधं मिळायची. बरीचशी आताची जी ॲलोपॅथिक औषधं आहेत हां. ती बावचीचे प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट आहेत. बर. आणि आता नवीन जास्त टार्गेटेड थेरपीज किंवा अशा हं. निघालेल्या आहेत. हां. आणि त्याचे ऑइंटमेंट्स आहेत की जी खूप उपयोगी आहेत. बर. हं. पण मग आता जे आपण बोललो की सर्जरी पण करता येते, 2 वर्ष नाही परत ते पसरलं तर, पण सर्जरी करून सुद्धा परत येऊ शकतं. हो, तेव्हा ते 2 वर्ष स्टेबल आहे. हां. म्हणून नाहीतर जिथून स्किन काढली जाते तिथे नवीन डाग येतो जर ते स्टेबल नसलं तर. नसेल तर. पण म्हणजे असं तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की आज बरं झालं म्हणजे ते पुन्हा कुठे येणारच नाही. नाही. काही लोकांना म्हणजे 25-25 वर्ष पूर्ण कुठेही डाग नव्हता तरी पुन्हा यायला सुरुवात झाली. हं. असंही होऊ शकतं. आणि आत्ता जे आपण बोललो की वयाच्या सुरुवातीला आले डाग तर ते रिकवर होऊ शकतात किंवा एज कमी असेल, वय हो, कमी हो, असेल तर. हो. पण मग ज्यांना 50 नंतर किंवा थोड्याशा उशिरा डाग आलेत त्यांचे बरेच नाही होऊ शकत, वाढतात ते. नाही, आजकालच्या ट्रीटमेंट्सनी 65% लोकांची तरी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात. बर. पण मग जसं कोमॉर्बिडिटीज असले तर त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची हां. किंवा काही व्यसनं असली तर ती सोडायची. हां. हां, म्हणजे विशेषतः अल्कोहोल वगैरे अशी जी स्मोकिंग, तंबाखू अशी व्यसनं सोडली तर त्याचा जास्त फायदा होतो. पण मग आता हे व्यसन तर सोडलं, त्याच्यानंतर याच्यासाठी आहारामध्ये काही आहेत का, चेंजेस करावे लागतात का? आता नवीन थेरीप्रमाणे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा एक इश्यू आहे. बर. आता हे ऑक्सिडेटिव्ह आपल्याला फळांमधनं मिळतात. म्हणून आहार चौरस ठेवावा, जंक फूड शक्यतो टाळावं. तुम्ही काहीतरी पालेभाज्या, कोशिंबिरी आणि रोज एकतरी फळ खावं असं मी सांगेन. व्हेजिटेरियन लोकांना जरी लोक म्हणजे काही जण सांगतात की पांढरे पदार्थ खाऊ नका, पण ते योग्य नाहीये कारण आपल्याला प्रोटीन्स दूध आणि फळं, दुग्धजन्य पदार्थ आणि याच्यातूनच मिळतं, डाळी आणि उसळी ह्याच्यातून. त्यामुळे चौरस आहार ठेवा. एकच फक्त असं पेपर आहे की हळदीमध्ये कुर्कुमिन नावाचं द्रव्य असतं आणि त्यांनी पिगमेंट लाईट होतं. हे आपल्याला खूप वर्षापासून माहिती आहे. म्हणजे ते पी हळद हो गोरी किंवा लग्नाच्या आधी 8 दिवस आपल्याकडे हळदीचा प्रोग्राम असतो, तो त्याच्यासाठी असायचा. त्यामुळे जिथे गरज नसेल तो वापर आपण कमी करू शकतो, पण ह्याच्या पलीकडे कुठलंही पथ्य पाळू नये. आणि लहान मुलांना तर अजिबात ह्याच्या आहारी टाकू नये. म्हणजे मुलांना सांगतात दूध नको, दही नको, केळ नको, भात नको, त्या 2-4 वर्षाच्या पोरांनी खायचं काय? हे गैरसमज अगदी दूर व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा याच्यावर काहीही फरक पडत नाही, काहीही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे होत नाही किंवा बरं व्हायला त्रास होतो असंही नाही. त्याच्यावरती आपण पाहिलं मलम किंवा गोळ्या असे उपचार आहेत, पण आता जी लेटेस्ट फोटोथेरपी आहे म्हणजे काय? पूर्वीपासून सूर्यकिरणाचा रंगद्रव्य परत यायला उपयोग होतो हे आपल्याला माहिती होतं. सूर्यकिरणाचे 3 भाग असतात, अल्ट्राव्हायोलेट A, B आणि C. त्यातले A आणि C हे रंगद्रव्य यायला फारसे उपयोगी नसतात. अल्ट्राव्हायोलेट B जो आहे त्यांनी रंगद्रव्य लवकर यायला मदत होते आणि मग त्याचा एक फ्रॅक्शन नॅरो बँड ह्याचा आजकाल उपयोग केला जातो आणि ही गोल्ड स्टँडर्ड जगभरातली ट्रीटमेंट आहे. आता ती इतकी सुंदर झालेली आहे की काही नुसती मलम लावायची आणि 2 तासांनी ही ट्रीटमेंट घ्यायची. इतकी सेफ आहे ती की पोटातून काही वेळा औषध सुद्धा घ्यायला लागत नाही. आपण साईड इफेक्ट्सना घाबरतो, पण ह्याच्यात ती भीती नाही. आणि म्हणून अगदी लहान मुलांना किंवा प्रेग्नंट बायकांना सुद्धा हे आपण देऊ शकतो. ही ट्रीटमेंट काही सेकंदांपासून सुरू करून हळूहळू वाढवत जायला लागते. आणि म्हणजे उशिरा आलेलं कोड जरी असलं तरी 65% लोकांना तरी ह्याचा फायदा होतो असं आज स्टॅटिस्टिक्स सांगते. आता आपण बोललो की प्रेग्नंट बायकांना पण ही ट्रीटमेंट चालते, पण जर समजा हा जो कोड आहे किंवा पांढरा डाग आहे
हे प्रेग्नन्सी असताना येऊ शकतो? हो, शेवटी हे हॉर्मोन्सवर पण थोडं अवलंबून आहे. हा. म्हणजे वयात येताना काही मुलामुलींना सुरू होतो, बरं. प्रेग्नन्सीत येऊ शकतो, मेनोपॉजला येऊ शकतो. त्याचं कुठेतरी हॉर्मोनशी संबंध आहे. म्हणजे हार्मोनल चेंजेस झाले हो. की हे येऊ शकतो. याच्यावरती उपचार जे केले जातात तर याला किती वेळ लागतो? म्हणजे समजा एकच डाग असेल तर त्याला किती वेळ लागतो, की पेशंटवर डिपेंड आहे? अनेक गोष्टींवर डिपेंडंट आहे. हा. पण एक लक्षात घ्या की स्किन इज अ लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. खरंय. आणि नुसतं कोड नाही, कुठलंही, आता समजा तुम्ही एक्झिमा झाला, काहीही झालं तरी ते जायला खूप वेळ लागतो. कारण त्वचा विकार हे चिकट असतात आम्ही म्हणतो. त्यामुळे किती वेळ लागेल हे प्रत्येकाच्या स्टेटसवर आहे. तुम्ही किती लवकर ट्रीटमेंट घेतली, तुम्हाला कोमॉर्बिडिटीज आहेत का, आणि बेसिक तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. बरोबर. पण मला इथे हे एक सांगायलाच लागेल की कोणी जर असं म्हटलं की माझे महिनाभरात डाग जाऊ देत, असं काहीही होत नाही. बरेच वेळा ही ट्रीटमेंट 6 महिने, वर्षभर असं घ्यायला लागते आणि ती न कंटाळता घ्यायची. आता ही न कंटाळता घेणं म्हणजे पेशन्स. काय सांगाल? कसं पेशंटनी त्याला रिॲक्ट करावं किंवा कसा पेशन्स आपल्यामध्ये आणावा किंवा आनंदी कसं राहून ही ट्रीटमेंट घ्यावी? आता कसं आहे की कोणाला आपल्या देशामध्ये जो काय स्टिग्मा, सोशल टॅबू आहे त्यामुळे ह्याचं इतकं महत्व आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ट्रीटमेंट आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि ती जितके दिवस चालेल तितके दिवस घ्यायला पाहिजे. स्वतः ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. जर स्ट्रेस असला तर कोड वाढू शकतं. बर. किंवा काही वेळा रिस्पॉन्स पण येत नाही. आणि आपण जर मनापासून हे ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, हे आहे, मी याला ट्रीटमेंट घेईन आणि आपल्याला जर चांगला रिस्पॉन्स असेल तर आपण हे चालू ठेवणं गरजेचं आहे. काही वेळेला वर्ष 2 वर्ष सुद्धा ही ट्रीटमेंट घ्यायला लागते आणि म्हणून आपण ही मनाची तयारीच ठेवायची. म्हणजे स्ट्रेस मेन नाही घेतला की मनाची तयारी ठेवली की ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणजे ती वर्षभर असो नाही तर 2 वर्ष असो. हो, बरोबर. आणि ते बरं होऊ शकतं. बरं पूर्ण नाही म्हणता येणार आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. पेशंटनी आता आपण पाहिलं की संयम ठेवावा, पण अजून ते हॅपी राहून, आनंदी राहून ही ट्रीटमेंट कशी करता येईल त्यांना? काय करायला पाहिजे त्यांनी? खरं म्हणजे कोणाने काहीच होत नाही, डोकं दुखत नाही, ताप येत नाही, एक पांढरे डाग आणि दिसणं तेही महत्वाचं आहे, याच्या पलीकडे काही होत नाही. पण त्याचा मानसिक धक्का खूप जबरदस्त असतो, कारण आपलं दिसणंच बदलतं. बरोबर. आरशातला आपण वेगळा दिसायला लागतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स. हे लक्षात घ्या की झालंय, पण मला आज निदान अपंगत्व नाही, माझं बुद्धी मन सगळं शाबूत आहे, तर मी हे ऍक्सेप्ट करेन. दुसरं, खूप चांगला फॅमिली सपोर्ट पाहिजे. अगदी बरोबर आहे. नाहीतर काही ठिकाणी असं झालेलं आहे की आई वडील डिस्क्रिमिनेट करतात. अरे तुला असं आहे, मग आम्हाला इतका औषधावर खर्च होतो, मग याच्या शिक्षणाला खर्च करता येत नाही, किंवा मग आता लग्नाला जायचंय ना, मग तू घरी थांबतोस का, आम्हीच जाऊन येतो. असे नकळत प्रेशर्स कुटुंब टाकतात. त्यामुळे स्ट्रेसही वाढतो. आणि काही वेळेला कसं असतं, आई वडील भाऊ बहीण ऍक्सेप्ट करतात, पण हे जे लांबचे नातेवाईक असतात ना, तेच टोचा मारणारे असतात, तेच बोलतात, गरज नसताना विचारतात. तर हे सगळं कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीलाही मी म्हणजे काही पांढरे डागन कोड नाही, मी म्हणजे मी जो कोणी आहे तो आहे, ह्याचं रिअलायझेशन झालं पाहिजे. त्यामुळे फॅमिली सपोर्ट हा तर आहेच, आणि असं ग्रुप थेरपी असते, काउन्सिलिंग असतं, ते जर असलं तर मग लक्षात येतं की अरे काय जगात फक्त मलाच नाहीये, खूप साऱ्या लोकांना आहे. बरोबर. तर अगदी लहान मुलांना हे कदाचित समजत नाही, पण मग त्यांना शाळा कॉलेजमध्ये बुलिंग होतं. त्यांना मग तू झेब्राच आहे, बिबट्याच आहे, असं आहे असं म्हणतात. तर म्हणून आमचा फोकस असा आहे की हे शाळा कॉलेजातच मुलांना कळलं पाहिजे
की हे जरी दिसायला थोडं वेगळं असलं तरी हे काही घाबरवून टाकण्यासारखं नाही आहे आणि ह्या मुलांना आपण नॉर्मल म्हणूनच ट्रीट करायला पाहिजे. तर जसं कुटुंबानी स्वतः हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे तसं समाजाने पण करायला पाहिजे, तरच हे सुसह्य होईल. आणि ऍक्च्युली पेशंटनी काय प्रकारचं मनाची शांतीसाठी केलं पाहिजे? वेगवेगळे आपण छंद जोपासू शकतो. किती छान छान आहेत, पेंटिंग आहे, गाणं आहे, की ज्याच्यात तुम्हाला मनाला शांती मिळते. असे काहीतरी छंद लावून घ्यावेत, म्हणजे मग डोक्यात भलते विचार येत नाहीत. आपण आता म्हणलं की उन्हामध्ये जाणं जरा धोकादायक आहे अशा लोकांसाठी, पण मग कधीतरी तर जावं लागतंच किंवा नेहमी जावं लागतं, तर मग अशा वेळेस त्यांनी काय काळजी घ्यावी? आपलं हे मेलॅनिन पिगमेंट आहे ना, ते सन रेज पासून प्रोटेक्शन करतं. ते कमी असल्यामुळे जिथे पांढरे डाग आहेत तिथे लाल चट्टे येतात, काही वेळेला फोड येतात आणि सनबर्न्स होऊन खूप दिवस 8-10 दिवस त्रास होत राहतो. हे सगळं टाळण्यासाठी 2 उपाय आहेत. एक सनस्क्रीन लोशन्स लावू शकतात. अनेक प्रकारची सनस्क्रीन लोशन्स आणि स्प्रे आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे ऊन जास्त असल्यामुळे 30 पेक्षा जास्त SPF असणारी सनस्क्रीन लोशन्स लावावीत. आणि सगळ्यात बेस्ट प्रोटेक्शन कॉटनचे लांब कपडे. बरोबर. म्हणजे आता तर काही काही कंपन्यांनी सन प्रोटेक्शनचे फायबर्स असलेले कपडे सुद्धा काढलेले आहेत. विशेषतः माउंटेनिअरिंगला जाताना लोक ते वापरतात बर्न्स होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे आपण किंवा छत्री घेऊन हिंडा, असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काळजी पण त्वचेची काळजी घेणं महत्वाचं आहे. डॉक्टर मला सांगा की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा नोकरीमध्ये अशा लोकांना जरा खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं, तर कशा प्रकारच्या या समस्यांना ह्यांनी आणि कशा प्रकारे तोंड द्यावं? शाळांमध्ये विशेषतः काही वेळेला असं होतं की मुलं म्हणतात आमच्या शेजारी बसू नको किंवा डबा माझ्या बरोबर खाऊ नको आणि त्यांना चिडवतात. तर हे सगळं टाळण्यासाठी शिक्षकांनी प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. आई वडील सुद्धा शिक्षकांना हे काय आहे हे नक्की सांगू शकतात, पण शाळेत शिक्षकच देव असतात, त्यामुळे त्यांचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे असं झालेलं आहे की मद्रासच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजनी मुलाची ऍडमिशन कॅन्सल केली, त्याला कोड होतं आणि बाकीच्या पालकांनी तक्रार केली की ह्याला घेऊ नका आणि त्याला शेवटी हायकोर्टात जाऊन ते रद्द करायला लागलं. बापरे. तर हे खूप गरजेचं आहे. शिक्षणाला काही वेळा अडथळे येतात आणि नोकरीत तर बरेच वेळा, कारण आता दिसणं हे ग्लोबलायझेशनमुळे इतकं महत्वाचं झालेलं आहे की ज्यांना चेहऱ्यावर पांढरे डाग आहेत त्यांना फ्रंट डेस्क जॉब कसे मिळणार, कोण त्यांना रिसेप्शनिस्ट, एअर होस्टेस, नट्या किंवा कसे जॉब मिळणार ते मिळत नाहीत. मग बरेच वेळा ही लोक शिक्षक, नर्सिंग किंवा अशा जॉब्सकडे वळतात. म्हणजे आमच्या एका पेशंटनी सांगितलं की तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता आणि इंटरव्ह्यूला जायचा, तर लेखी परीक्षेत नेहमी पास व्हायचा, इंटरव्ह्यूला आलं की तो जो सुपरवायझर होता तो त्याला नापास करायचा. असं 3 वेळा झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे आपल्याला कोड आहे म्हणून तो असं करतोय. आणि मग त्यांनी एकदम त्याच्या CEO कडे त्या कंपनीच्या तक्रार केली आणि शेवटी त्याला ती नोकरी मिळाली. तर अशा अडचणी येतात. म्हणजे दिसणं हा क्रायटेरिया ठेवला तर हुशारी बाजूला राहते आणि मला वाटते नोकरी आणि शिक्षणामध्ये खूपशा अडचणी येऊ शकतात. आता आपण बोललो की शाळेमध्ये याचं प्रबोधन करायला पाहिजे, तर अशी प्रबोधन करणाऱ्या संस्था आहेत? मी माझ्या श्वेता असोसिएशन तर्फेच असं प्रबोधन करण्याचा गेली 25 वर्ष प्रयत्न करते आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी जेव्हा शाळेची मुलांची दरवर्षी मेडिकल एक्झामिनेशन होते त्याच्यात आम्ही काही पॉइंट्स ऍड करून ही तपासणी करा असं गेली अनेक वर्ष प्रयत्न करतो. आणि श्वेता बरेच वर्ष, मला वाटते 25 वर्ष ना, 25 वर्ष या कोड ह्याच्यावरती काम करते आहे आणि खूप सक्सेसफुली काम करते आहे. शिक्षण, नोकरी याच्याविषयी आपण पाहिलं,
सगळ्यात महत्वाचा मोठा मुद्दा असतो लग्न. मग ते कधी पालकांना असतं कोड, मुलांना नसतं, किंवा मुलाला असतं मुलीला असतं, पालकांना नसतं. काय अडचणी येतात लग्नात. आपल्याकडे कोणाला जो काय स्टिग्मा आहे त्यामुळे आमच्या घराण्यात असलं काही नाही आणि आम्हाला हा मुलगा मुलगी नको हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. बरोबर. माझ्या मते लग्नाच्या वेळी तुम्ही मुलाची HIV ची टेस्ट करा, डायबिटीज, थायरॉइड बघा, सिकल सेल ॲनिमिया आहे का, म्हणजे हे जे जेनेटिकली ट्रान्समिटेड आहेत ते बघा. त्याऐवजी आई वडिलांना सुद्धा जरी असलं तरी मुला मुलींच्या लग्नात खूप प्रॉब्लेम येतो. आणि मला असं वाटतं की आपल्या समाजात लग्नाला खूप महत्व आहे आणि आपण खूप ढोंगी आहोत, हायपोक्राईट आहोत. म्हणजे कसं की आम्हाला हुंडा नको पण एखादी कार दिली बाबा हुंडा विंडा तर चालू शकेल आम्हाला. तर तसंच हे आहे, एक प्रकारचा हा ढोंगीपणा आहे असं मला वाटतं की ज्याचा आपण खरं विचार करायला पाहिजे. तो न बघता कितीही गुणी मुलगा मुलगी असले, कितीही शिक्षित असले तरी फक्त एका दिसण्यावरून त्यांना नाबाद केलं जाते, हे खूप चुकीचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही खूप विवाह संस्था काढून प्रयत्न करतो आहोत आणि त्याला आता थोडंफार यश पण येत आहे आम्हाला. पण असं कधी होतं का की एखाद्या मुलाला किंवा मुलीला कोड नाही किंवा आहे आणि दुसऱ्याने एक्सेप्ट केलंय? हो, असं खूप जणांना झालेलं आहे. पण आतापर्यंत कदाचित थोडं कमी प्रमाणात असेल. पण आजकाल लव्ह मॅरेज झालेलं आहे किंवा मुलं मुली नेटवरून खूप माहिती गोळा करतात आणि मग अशी लग्न सर्रास होतात. पण मग हे प्रमाण किती टक्के आहे असं वाटतं तुम्हाला? कमी आहे, खूपच कमी आहे आणि हे वाढलं पाहिजे. नक्कीच वाढलं पाहिजे. हे कोड जे आहे याविषयी खूप गैरसमज आहेत किंवा भीती आहे लोकांमध्ये. तर ही भीती घालवण्यासाठी आणि गैरसमज घालवण्यासाठी आपल्याला म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करता येईल? हो, खूप काही करण्याची गरज आहे. कारण 1% जर कोडाचं प्रमाण असेल तर 99% लोकांनी याच्याबद्दल काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर भारतात आयुर्वेदाला 5000 वर्ष तरी कोड म्हणजे काय हे माहिती आहे. पण अजूनही आपल्या बाबतीत खूप गैरसमज आहेत आणि हे फक्त 2 कारणांनी आहेत. एक, ते दिसायला वाईट दिसतं आणि हे पुढल्या पिढीत येईल का ह्याची भीती आहे. पण आजपर्यंत कोणाचा कुठलाही एक जीन किंवा जनुक सापडलेला नाहीये. म्हणजे हे अनुवांशिक नाहीये. हे असं आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जसं समजा तुम्हाला एखाद्याला कोड असेल तर ते 7-8% चान्सेस आहेत की ते तुमच्या पुढच्या पिढीला येऊ शकेल. किंवा आई वडिलांना असेल तर असंच 8-10% तुम्हाला येण्याची शक्यता आहे. पण ह्यापेक्षा जास्त आपण काहीही सांगू शकत नाही. तर कोडामुळे अपंगत्व येत नाही, हे संसर्गजन्य नाही, म्हणजे तुमच्यापासून दुसऱ्या कोणाला घरातल्या समाजाला धोका नाही. आणि हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप छान राहते. हे कुठेतरी आपल्याला समाजापर्यंत पोचवायला पाहिजे आणि हे सगळे गैरसमज दूर करायला पाहिजेत. तरच कोडाची भीती मनातून जाईल लोकांच्या. ह्याच्यासाठी खूप समाज प्रबोधन गरजेचं आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे तरुण पिढीने पण याबद्दल थोडंसं जागरूकता करून प्रबोधन केलं तर काही हरकत नाही असं मलाही वाटतं. बरोबर आहे. आता आपण इतकी छान माहिती पाहिली, माहिती ऐकली, आमच्या प्रेक्षकांनाही नक्कीच आवडणार आहे ही माहिती. पण एक थोडक्यामध्ये कोड पासून ते संदेशपर्यंत काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? मी नुकतंच सांगितलं तसं आपल्या देशात 5000 वर्षापासून कोड म्हणजे पांढरे डाग हे लोकांना माहिती आहे. पण आजतागायत हे कशामुळे होतं, कोणाला होतं, कुठल्या वयात होतं, बरं होतं का नाही, ह्याच्यावर आपल्याला 100% उत्तरं सापडलेली नाहीत. पण आपल्याला हे एक नक्की माहिती आहे की ह्याच्यापासून दुसरा काही धोका नाही. ज्या व्यक्तीला झाला आहे तो पण सगळा शाबूत आहे. बुद्धी, मन आणि काय लग्न करू शकतो, मुलं बाळ होऊ शकतात, सगळं होऊ शकतं. आणि त्याच्यापासून घराला किंवा समाजाला संसर्गजन्य असल्याचा धोका नाहीये. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या गोष्टीला अजून 100% उत्तर नाही ती नक्की काय आहे हे आपण समजून घेऊन
त्याच्यावर आपला दृष्टिकोन ठरवायला पाहिजे की ठीक आहे, असलं तर असू दे. काळे डाग पण तेवढेच वाईट दिसतात, पण काळ्या डागांना स्टिग्मा नाही. असू दे, असलंय पांढरे डाग तर कुठे बिघडतं, बाकीचं तर सगळं चांगलं आहे ना, हे आधी आपण समजायला पाहिजे. बरोबर. पण मग याच्यामध्ये हे प्रबोधन करण्यासाठी नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नक्की. नवीन पिढी फार हुशार आहे. त्यांना आज इंटरनेट, ग्लोबलायझेशन, सगळं जग आज आणि सगळ्या जगभरातली माहिती उपलब्ध आहे. बरोबर. परदेशातही हे आहे, जगभरात आहे, पण परदेशात त्याला असा स्टिग्मा नाहीये जो भारतात आहे. हो. किंवा आफ्रिकन कंट्रीज जिथे कलर कॉन्ट्रास्ट खूप जास्त आहे, तिथे त्याला स्टिग्मा जास्त आहे. पण परदेशात स्टिग्मा नाहीये, त्यांच्याकडे हे लग्न होणं वगैरे काही प्रॉब्लेमच नाहीये. इतकं प्रबोधन आहे आणि ते दिसत पण नाही डाग फारसे, त्यामुळे ते सगळं ऍक्सेप्टेड आहे. आपण इतके शिकले सवरलो आणि प्रगत तंत्रज्ञान आहे आज आपल्याकडे, तर आपणही हे ऍक्सेप्ट करायला हरकत नाहीये. म्हणजे मला वाटते तरुण पिढीने पण हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि हे जे काही गैरसमज आहेत कोडाबद्दलचे, हे गैरसमज आणि भीती, हे आता मॅडमनी आपल्याला जो संवाद आपल्याशी साधला त्याच्यामुळं खरंच ही भीती निघून गेलेली आहे. मला वाटते तुम्हाला पण हा एपिसोड किंवा ही माहिती नक्कीच आवडली असेल. आणि आपणही मॅडम ज्या कार्य करतायत त्याला हातभार लावूया आणि जो समाजामध्ये हा जो गैरसमज आहे, भीती आहे, ही नक्कीच दूर करू शकतो आणि विवाह या संस्थेला कुठेतरी अजूनही उंचीवर नेऊ शकतो. डॉक्टर, जाता जाता एक संदेश. ज्यांना कोड झालं आहे त्यांच्यासाठी मला एक खास संदेश द्यायचा आहे की लव्ह युअर बॉडी. तुमची त्वचा म्हणजे तुम्ही नाही, त्याच्या पलीकडे तुमचं ज्ञान, मन, बुद्धी हे सगळं काहीतरी आहे. आपल्या गुणांना जास्ती महत्त्व द्या, दिसण्याला नाही. आणि कुटुंबालाही मला हे सांगायचं आहे आवर्जून की तुम्ही त्यांना वेगळं काहीतरी वागवून प्रेशराईज करू नका, काहीतरी वेगळी वागणूक देऊ नका. त्यांना सर्वसामान्यांसारखं आणि अतिशय प्रेमाने वागवा, पण त्या प्रेमाचा अतिरेकही करू नका. तरच यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधरू शकेल. खूप छान डॉक्टर संदेश दिलात. मला वाटतं हे प्रेक्षकांना पण खूप आवडेल. आज तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून माझं व्यासपीठसाठी आलात, त्याबद्दल माझं व्यासपीठकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. तर प्रेक्षक हो, आज आपण विटिलिगो किंवा कोड याविषयीची सगळी माहिती, याविषयीची जागरूकता, सगळी माहिती आपण घेतली. मला वाटतं तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर डॉक्टर माया यांच्याशी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्ही नक्की संपर्क करा. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, डॉक्टर जे दुसरी संस्थाबद्दल सांगणार आहेत आपल्याला किंवा त्या विटिलिगो किंवा कोडबद्दल जी संस्था चालवत आहेत त्याचं नाव आहे श्वेता. या श्वेताबद्दल आपण माहिती घेणार आहोत पूर्णपणे, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याशी कसा संपर्क करायचा आणि अजून बरीच माहिती आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.